नमस्कार. आपल्या सर्वांचं या फेसबुक लाईव्हमध्ये मनःपूर्वक स्वागत. अ, आजचा विषय आपला आहे रवींद्रनाथ टागोर, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी. सर्वप्रथम या सर्व महापुरुषांना आदरपूर्वक कृतज्ञतापूर्वक वंदन. मित्र हो, काल एक अतिशय आगळा वेगळा योग जुळून आला होता. खूप वर्षांनंतर तथागत गौतम बुद्ध आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर या दोघांची जयंती एकाच दिवशी आली. खूप वर्षानंतर हा योग काल आला होता. गौतम बुद्धांची ही 2564वी जयंती काल होती आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची 159वी जयंती काल होती आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाची सूचना ज्यावेळी मी माझ्या सचिवाने सगळ्या मित्रमंडळींना पाठवली त्यावेळी डॉक्टर रमण देशपांडे, माझे कॅन्सरचे सर्जन, ज्यांनी 3 वर्षापूर्वी माझी 4 शस्त्रक्रिया कोलन कॅन्सरच्या माझ्यावरती केल्या होत्या, यशस्वीरित्या पार पडल्या होत्या, ते डॉक्टर रमण देशपांडे मला म्हणाले की असा विषय तुम्हाला मुळातून सुचलाच कसा. कारण या 4 महापुरुषांमध्ये काय समन्वय तुम्ही साधणार आहात, यांच्यात संबंधच काय. वन ऑफ देम इज गॉड, अनदर वन इज गॉडली, yet another one is an emperor, and the last one is a great artist. So how are you going to combine these two, all the four? आहे या 4ही महान व्यक्तींचा एकमेकांशी संबंध आहे. त्यांचं जे नातं आहे ते कळवळ्याचं नातं आहे. गौतम बुद्ध असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा गांधी असतील, या सगळ्यांचे रवींद्रनाथ टागोरांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्याशी काय बंध अनुबंध होते याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ते मी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला करणार आहे. या चर्चेचा मुख्य आधार असणार आहे 2011 साली मी लिहिलेली डॉक्टर रवींद्रनाथ टागोरांवर लिहिलेली ग्रंथ त्रिवेणी. 3 पुस्तकं मी डॉक्टर यांच्यावरती लिहिली रवींद्रनाथांवरती. हे कवितांचं पुस्तक, त्यानंतर त्यांच्या साहित्य दर्शनाचं हे पुस्तक, आणि त्यानंतर तिसरा ग्रंथ रवींद्रनाथ टागोरांचा, हे त्यांचं चरित्र, विश्लेषणात्मक चरित्र. ही ग्रंथ त्रिवेणी 2011 साली याच दिवशी, ज्यावेळी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची 150वी जयंती होती, त्यानिमित्तानं ही प्रकाशित करण्यात आली. आणि त्याचं प्रकाशन केलं होतं दिल्लीमध्ये स्वतः प्रणब मुखर्जी यांनी. त्यावेळी ते आपल्या देशाचे वित्तमंत्री होते. तर या सगळ्या या पुस्तकांचा आधार घेऊनच मी बोलणार आहे. सर्वप्रथम रवींद्रनाथांबद्दल बोलूया. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणजे अलौकिक प्रतिभा लाभलेले आपल्या भारतभूमीचे एक महान सुपुत्र. रवींद्रनाथ टागोरांच्या व्यक्तिमत्वाला अनेकविध आयाम आहेत. आपल्याकडे आपण पाहतो, एखाद्याच्या कार्याला 2-3 पैलू जरी असले तरी त्याला बहुआयामी व्यक्तिमत्व वगैरे म्हटलं जातं. खरं बहुआयामी व्यक्तिमत्व जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर. तुम्ही पहा, रवींद्रनाथ टागोरांच्या व्यक्तिमत्वाला अनेकविध आयाम आहेत. या सर्व आयामांची व्याप्ती, त्यांची खोली आणि त्यांची उंची हे अक्षरशः स्थिमित करून टाकणार आहे. रवींद्रनाथ टागोर हे माणुसकी हाच धर्म, मानुषेर धर्म, बंगालीमध्ये माणुसकी हाच धर्म मानणारे विश्वकवी होते. ते गीतकार होते, ते गायक होते, ते संगीतकार होते, ते विडंबनकार होते, ते निबंधकार होते, ते चित्रकार होते, शिक्षक होते, शिक्षणतज्ञ होते, भाषातज्ञ होते, विचारवंत होते आणि मुख्य म्हणजे द्रष्टे तत्वचिंतक होते.
रवींद्रनाथांच्या या असामान्य प्रतिभेने सगळ्याच क्षेत्रात मुक्त संचार केला. एवढंच नव्हे तर आपल्या प्रयोगशील वृत्तीनं त्यांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा वेगळा मानदंड, ठसा तर उमटवलाच, परंतु एक वेगळा मानदंड त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निर्माण केला. आपण पाहतो आहोत कवितेच्या प्रांतामध्ये किंवा साहित्याच्या प्रांतामध्ये पहिले भारतीय ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर. रवींद्र संगीत त्यांनी जे निर्माण केलं ते तर सगळ्या बंगाली बांधवांचा जीव की प्राण आहे, आपण जाणतोच. त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये असे आपले स्वतःचे मानदंड निर्माण केले. रवींद्रनाथ टागोर म्हणजे साक्षात प्रतिभासूर्य. साहित्य, संगीत, कला या सर्व क्षेत्रांमध्ये चौफेर, अभूतपूर्व आणि विलक्षण योगदान देणारे खरेखुरे योग निर्माते म्हणजे रवींद्रनाथ टागोर. जागतिकीकरणाच्या सध्याच्या युगाच्या कित्येक दशकाआधी पूर्व आणि पश्चिम संस्कृती एकत्र येऊन जगभरात निर्माण होऊ शकेल अशा एका नव्या अक्षय अशा संस्कृतीचं स्वप्न पाहणारे द्रष्टे महामानव म्हणजे रवींद्रनाथ टागोर. आता रवींद्रनाथ टागोर आणि गौतम बुद्ध, किंवा आपण म्हणूया गौतम बुद्ध आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यामध्ये काय संबंध आहे तुम्ही पहा. 18 मे 1935 रोजी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं म्हणजे बुद्ध जयंतीच्या निमित्तानं महाबोधी सोसायटी कलकत्ता इथे अध्यक्षपदावरून रवींद्रनाथ टागोरांनी भाषण केलं होतं. त्या भाषणामध्ये ते काय म्हणतात तुम्ही पहा. त्यातले काही मुद्द्यांचं मी अंशतः वाचन करणार आहे. ते म्हणतात की आज वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी सर्वश्रेष्ठ मानव म्हणून ज्याची ओळख माझ्या अंतःकरणाला पटलेली आहे. प्लीज नोट, ते म्हणतायत की सर्वश्रेष्ठ महामानव म्हणून ज्याची ओळख माझ्या अंतःकरणाला पटलेली आहे त्या बुद्धदेवाच्या जन्मोत्सव प्रसंगी मी त्यांच्या चरणी आपला दंडवत सादर करीत आहे. नंतर ते म्हणतात की एकदा मी बुद्ध मंदिराचं दर्शन घेण्यासाठी बुद्ध गयेला गेलो होतो. त्यावेळी माझ्या मनाला वाटलं ही वसुंधरा ज्यांच्या चरणस्पर्शानं एकेकाळी पवित्र झाली होती, म्हणजे आपली पृथ्वी, आपली भूमी ज्यांच्या चरणस्पर्शानं एकदा पवित्र झाली होती, ते बुद्धदेव शरीर धारण करून याच गयेमध्ये भ्रमण करत होते. त्याच काळात मलाही जन्म का बरं मिळाला नाही. संपूर्ण तन मन धन अर्पून बुद्धदेवाच्या पुण्यप्रभावाचा अनुभव, त्यांच्या पुण्यप्रभावाचा अनुभव अप्रत्यक्षपणे मला घेता आला असता तर किती थोर ठरले असतं माझं भाग्य. हे साक्षात रवींद्रनाथ टागोर म्हणतात. ते पुढे म्हणतात भगवान बुद्ध हे तपस्येच्या आसनावरून उठले आणि त्यांनी आपलं रूप प्रकट केलं. त्या प्रकटीकरणाचा तेजपुंज प्रकाश हा सर्वत्र पसरला आणि सत्याच्या दीप्तीनं सारा भारतवर्ष उजळून निघाला. मानवाच्या इतिहासात चिरंतन असलेले बुद्धदेवाचे प्रकटीकरण भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून जगभरात जाऊन पोहोचले आणि भारतवर्षाला तीर्थक्षेत्राचं स्थान प्राप्त झालं. भारत देशाचं महत्त्व सर्व देशांनी मान्य केलं, कारण भगवान बुद्धाच्या उपदेशानुसार भारतवर्षानं त्या काळी संपूर्ण मानव जातीचा आपलेपणानं स्वीकार केला होता. पुढे ते म्हणतात आज धर्माच्या नावावर वर्णावर्णांमध्ये, जाती जातींमध्ये अपवित्र भेद बुद्धीची मूढता निष्ठुरपणे या भूमीवर रक्ताचे सडे शिंपत आहे. त्या हिंसेपेक्षाही अधिक भयंकर अशा परस्परातील घृणेमुळे पावलोपावली इथं माणुसकीचा अपमान केला जातो आहे. आणि म्हणूनच भावाभावांमध्ये द्वेषाचं विष पसरलेल्या या हतभागी देशात रवींद्रनाथ म्हणतात साऱ्या जीवमात्रांबद्दल मैत्रीचा भाव बाळगणं हाच खरा मुक्तीचा मार्ग आहे असं घोषित करणाऱ्या त्या बुद्धदेवांच्या उपदेशवाणीचा पुन्हा प्रसार व्हावा अशी उत्कंठा माझ्या मनाला वाटते आहे. पुढे ते म्हणतात
भगवान बुद्धांनी राजसंपत्तीचा त्याग केला आणि ते तपश्चर्या करायला बसले. ही तपस्या त्यांनी एकूण मनुष्य मात्राच्या दुःख निवारणाचा संकल्प सोडून केली होती. त्यांचं तप होतं ते या संकल्पसिद्धीसाठी. या तपस्येत कुठे काही भेदभाव होता का? नाही. त्यात कोणी म्लेच्छ होता, कोणी अनार्य होता का? दीनदुबळ्या तसेच मूर्खातील मूर्ख मनुष्यांसाठी सुद्धा बुद्धदेवांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आणि त्यांच्या या तपस्येत कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व देशांमधल्या सर्व मानवांबद्दल श्रद्धाच केंद्रस्थानी होती. शेवटी ते म्हणतात त्याच भाषणामध्ये, जी मुक्ती निरर्थक नाही, जी मुक्ती कर्माचा त्याग केल्याने मिळत नाही, तर सत्कर्मात आत्मत्याग केल्याने प्राप्त होते. राग, लोभ इत्यादी षड्रिपू नुसते वर्ज केल्याने जी मुक्ती मिळत नाही, तर जी सकल जीव मात्राबद्दल अपरिमित आपुलकी निर्माण केल्यानेच केवळ मिळू शकते, त्या मुक्तीचा उपदेश करणाऱ्या बुद्धदेवालाच आम्हाला शरण गेलं पाहिजे. आज स्वार्थाच्या भुकेनं अंध बनलेल्या, वेश्यावृत्तीच्या निर्मम आणि निस्सीम आसक्तीच्या या काळात आपल्या ठाई विश्वमानवाचे रूप प्रकट करणाऱ्या त्या भगवान बुद्धालाच शरण जाण्याची आपण सगळेजण इच्छा करूया. हे साक्षात रवींद्रनाथ टागोर म्हणतात. सर्व जगाला आपल्या भारत देशाची ओळख आहे ती तथागत गौतम बुद्धांच्या मुळेच. हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी अगदी ठासून मांडलेलं आहे. तशी मांडणी त्यांनी केलेली आहे. आता रवींद्रनाथ आणि छत्रपती शिवाजी महाराज, किंवा आपण असं म्हणूया छत्रपती शिवाजी महाराज आणि रवींद्रनाथ, याला एक फार सुंदर पार्श्वभूमी आहे बरं का. लोकमान्य टिळकांनी आपल्या देशामध्ये ज्यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्याचवेळी त्यांनी शिवाजी उत्सव सुद्धा सुरू केला होता. 1904 साली कलकत्त्यामध्ये शिवाजी उत्सव साजरा करण्यात आला पहिल्यांदा. त्याचे आयोजक होते सखाराम गणेश देऊसकर. हे पत्रकार कम साहित्यिक होते आणि त्यांनी तो तिथे शिवाजी उत्सव आयोजित केला. आणि पहिल्याच वर्षी त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलावलं असेल? 1904 साली रवींद्रनाथ टागोरांना. आणि म्हणून त्या भाषणासाठी रवींद्रनाथांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर कविता केली आणि ती कविता कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये आपल्या धीर गंभीर आवाजात त्यांनी स्वतः वाचून दाखवली. आपल्याकडे अशा प्रकारची कविता आहे हेच मुळातून बहुतेक लोकांना ठाऊक नाही. तुम्हाला गंमत सांगतो, काही इतिहासकारांना सुद्धा ठाऊक नाही. कारण ही कविता फक्त बंगालीमध्ये होती आणि अंशतः ही कविता मराठीत आणण्यात आली. बाबा बोरकरांनी अंशतः ती आणली, पु ल देशपांडेंनी अंशतः आणली आणि मला नंतर सांगण्यात आलं की राजा बढेंनी पण ती आणलेली आहे. म्हणजे मर्यादित प्रमाणात खूप थोड्या लोकांना माहिती आहे. तर मी बंगाली भाषेमध्ये जी मूळ कविता आहे त्याच्यावरून त्याचं संपूर्ण भाषांतर करून ती मराठीत आणलेली आहे. आणि ती मराठीत मी आणलेली कविता शिवाजी उत्सव ही तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे. कवितेचं नावच मुळात आहे शिवाजी उत्सव. मोठी कविता आहे, 5 मिनिटं लागतील, तुम्ही सावरून बसा. हे राजा शिवाजी, कोण जाणे कधी काळी मराठ्यांच्या देशी कडे कपारीतील राणी वनी अंधारात विद्युल्लतेसारखी चमकून गेली तुझ्या मनात प्रतिज्ञा. या विस्कटलेल्या विदीर्ण झालेल्या भारत देशाला मी स्वराज्य धर्माच्या सूत्रात जोडून घेईन. त्यावेळी हा वंगदेश झोपूनच राहिला. नाही आला तो बाहेर धावून, नव्हता काही संदेश, नव्हता शुभंकर शंखनाथ. बसले होते शांतमुखे ग्रामवासी सारे निवांत स्वस्थ. आणि तिकडे मराठ्यांच्या प्रांती चेतविलेस अग्निकुंड तू आणि कोरून काढलास महामंत्र युगांताच्या क्षितिजावर विद्युत अग्नीनं. त्या प्रलयंकारी समयी थरारला तुरा मोगलांच्या शिरपेटातल्या एखाद्या पिकल्या पानाप्रमाणे. त्याही दिवशी या वंगदेशानं नाही रे ऐकला
विजेच्या लखलखाटातला तुझा तो संदेश. त्यानंतर एका वादळी रात्री दिल्ली पातशाही शून्यवत झाली. दीप अंधारले गेले दालनातले, चिता रचली गेली मोगलांच्या महिम्याची. मृतदेह धुंडाळणाऱ्या लोभी गिधाडांच्या बेभत्स चित्कारांनी. उरली फक्त राख मोगल सत्तेची मुठभर. त्या दिवशी या वंगप्रांती आणले राजसिंहासन वणिक लक्ष्मीने. वणिक लक्ष्मी म्हणजे कोण? ईस्ट इंडिया कंपनी. आणले राजसिंहासन वणिक लक्ष्मीने अंधारातून भुयारी मार्गांच्या चोर पावलांनी. आणि घेतला करून त्याला अभिषेक बंगालने गुपचूप गंगोदकाने. आणि झाला प्रकट पहाटे वैश्यांचा मानदंड राजदंडाच्या रूपाने. हे शिवाजी राजा, हे वीर मराठ्या, कुठे होतास रे तेव्हा तू? कुठे होता तुझा भगवा झेंडा? विदेशी लोकांनी लिहिलेला तुझा इतिहास करतो तुझा उपहास. तुला दरोडेखोर संबोधून हसतात रे खदखदा. तुझी प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे लुटारूंची निष्फळ धडपड होती, असंच रे वाटत आलं आहे सर्वांना. हे इतिहासा बंद कर तुझी ती बडबड. आज तुझ्या वृत्तांतावर मात करणार आहे साक्षात विधात्याचं अमोघ लेखन. इतिहासा रे, कशी रे दडपणार तुझी उपहासवाणी, ज्याला अमरत्वाचं वरदान आहे? कोण रे अडवू शकणार स्वर्ग प्रवेशापासून तपस्येला जी सत्य आहे? हे राजा शिवाजी, हे राज तपस्वी वीरा, तुझी ती उदात्त भावना विधात्याच्या भांडारात जतन करण्यात आली आहे. काळाला त्याचा एखादा कण तरी नष्ट करता येईल का? तुझा प्राणयज्ञ, स्वदेश लक्ष्मीच्या मंदिरातली तुझी साधना आज भारत देशाचं धन बनली आहे युगायुगांसाठी. हे राजसन्यासा, निर्झर जसा पत्थर विदीर्ण करून होतो जागा, तसा तू प्रकटलास. दीर्घ काळ अज्ञातात राहून सारं जग झालं विस्मयचकित. साऱ्या आकाशाला भरून टाकणारी पताका, साऱ्या आकाशाला भरून टाकते ज्याची पताका, तो हा शिवराया. इतका लहानगा होऊन कुठं बरं झाकून राहिला होता आजवर? मी पूर्व भारतातला कवी काय हे अपूर्व दृश्य पाहतो आहे. बंगालच्या अंगणी कशी रे दुमदुमली तुझी नौबत. 3 शतकांची गाढी अंधारी रात्र दूर सारून कसा रे तुझा प्रताप उगवला आहे आज पूर्व क्षितिजावर. सत्य मरत नसतं कधीच. उपेक्षेनं व अपमानानं शतकानुशतके विस्मृतीच्या तळाशी दडपलं गेलं तरीही. हे राजन, आज आम्ही तुला ओळखलं. तू तर महाराजा आहेस. 8 कोटी वंगपुत्र आज उभे आहेत तुझे राजकर आपल्या हाती घेण्यासाठी. त्यावेळी नाही रे ऐकलं तुझं सांगणं. आता मात्र शिरोधार्य मानू तुझा आदेश. सारा भारत देश आता एक होईल तुझ्या ध्यान मंत्रानं. फडकवू आम्ही ध्वजा बनवून वैराग्याच्या उत्तरीयाची. तेच रे आम्हा दरिद्र लोकांचं सामर्थ्य. या भारत देशात स्वराज्य धर्म जागृती होणार. या तुझ्या महावचनाला आम्ही बनवू आमचं पाथेय. हे वंगवासियांनो, हे शेवटचं कडवं आहे. हे वंगवासियांनो, म्हणा अनेक स्वरानं मराठ्यांसह शिवाजी महाराजांचा विजय असो. हे वंगवासियांनो, चला तर आज सजून धजून महोत्सवाला मराठ्यांसह एकत्र. आज एकाच सभास्थानी पूर्व पश्चिम एक होतील भारत देशाचे युद्धाशिवाय. आणि करतील गौरव एका पुण्यनामाचा. छत्रपती शिवाजी महाराजांना ही जी आदरांजली त्यांनी अर्पण केलेली आहे,
अगदी भरून येणार आहे. आणि इतका काळ म्हणजे आपल्या बंगाली बांधवांनी रवींद्रनाथांना झाकून ठेवलं होतं हे जरी मान्य केलं तरी बंगालीमध्ये असलेली ही कविता मराठीत यापूर्वी का आली नाही आणि आपल्या सर्वांना का बरं माहिती नव्हती, त्यासाठी का थांबावं लागलं, याचं उत्तर आपल्याकडे नाही. आता यानंतरचं जे मी बोलणार आहे, निवेदन करणार आहे, ते आहे चौथे महापुरुष त्यामध्ये जे आपल्या यादीमध्ये आहेत त्यांच्याबद्दल, गुरुदेव टागोर आणि महात्मा गांधी. आपण गुरुदेव टागोर आणि शिवाजी महाराजांबद्दल बोललेलो आहोत, गुरुदेव टागोर आणि भगवान गौतम बुद्धाबद्दल बोललेलो आहोत. आता गुरुदेव टागोर आणि महात्मा गांधी यांच्याबद्दल. गुरुदेव महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला जातो. गांधीजी एकदा रवींद्रनाथांकडे राहायला गेले होते. गांधीजी शिस्तप्रिय, रोज संध्याकाळी नियमितपणे फिरायला जायचं त्यांचा प्रघात. त्या दिवशी ते फिरायला जाताना गांधीजी बाहेर पडणार तोच रवींद्रनाथांना म्हणाले, थांबा मी पण येतो. आणि गुरुदेव आरशासमोर उभे राहून केस विंचरू लागले. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, रवींद्रनाथांची तयारी काही होईना. उशीर होते म्हणून गांधीजी अस्वस्थ. शेवटी एकदा ते दोघे बाहेर पडले. गांधीजींना काही राहवलं नाही. त्यांनी काहीशा त्राग्याने ते म्हणाले, अहो एवढं जामानिमा करायची काय गरज होती का? आता या वयात तुमच्याकडे कोण पाहणार आहे? त्यावर किंचित हसून रवींद्रनाथ म्हणाले, मी कुरूप दिसलो तर बघणाऱ्याच्या मनाला वेदना होतील, मी देखणा दिसलो तर त्यांना आनंद होईल. कुरूपता ही हिंसा आहे आणि सुंदरता ही अहिंसा आहे. उभा जन्म अहिंसेचा पुरस्कार ज्या महात्मा गांधींनी केला होता, त्यांना सुंदरता आणि अहिंसेचा हा जो गुरुदेवांनी संबंध जोडला ते ऐकून ते चक्रावून गेले. हा प्रसंग खरा की खोटा याबद्दल निश्चिती नाही, मात्र त्यातून प्रतीत होणारी रवींद्रनाथांची विचारधारा ही मात्र संपूर्णतया खरी आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे महात्मा गांधींपेक्षा 8 वर्षांनी मोठे. दोघांनाही परस्परांबद्दल गाढ आदर. किंबहुना महात्मा गांधींना महात्मा पद कोणी दिलं? ते गुरुदेव रवींद्रनाथांनी. आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव हे पद कोणी दिलं? ते दिलं महात्मा गांधी यांनी. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल नितांत आदर असला तरी सुद्धा या दोन्ही तपस्वी नेत्यांमध्ये संपूर्ण वैचारिक एकवाक्यता होती असं मात्र म्हणता येणार नाही. या दोघांमध्ये अनेक कटू प्रसंग उद्भवले. काही वेळा तर दोघांचे संबंध खूप ताणले गेले होते. त्यातले काही प्रसंग मला मुद्दाम सांगायचे वाटतात आणि ते दोघांच्याही बाजूचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पहा की रवींद्रनाथ हे वैयक्तिक जीवनात जातीभेद मानत नसले तरी सार्वजनिक जीवनात त्यांना उलट भूमिका घ्यावी लागली होती. त्यांच्या शांतिनिकेतनमध्ये स्पृश्य आणि अस्पृश्य अशा भोजनाच्या पंक्ती वेगवेगळ्या बसवण्यात येत असत. रवींद्रनाथ हे तर व्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते, त्यामुळे त्यात बदल व्हायला हवा तो स्वयंस्फूर्तीनं अशी त्यांची भावना होती. महात्मा गांधींनी मात्र त्याला तीव्र विरोध केला. नैतिकता आणि साधन शुचिता केवळ व्यक्तिगत जीवनात न पाळता सार्वजनिक जीवनातही त्याचं पालन तितक्याच प्रभावीपणे झालं पाहिजे असा आग्रह गांधीजींनी धरला आणि त्यांनी रवींद्रनाथांना शांतिनिकेतनमधल्या वेगवेगळ्या जेवणावळीची पद्धत बंद करायला लावली. रवींद्रनाथांनी ते मान्य केलं आणि शांतिनिकेतनमध्ये एकत्र पंक्ती बसू लागल्या. 16 जुलै 1921 रोजी महात्मा गांधी शांतिनिकेतनमध्ये आले. पहिल्यांदा ते 1915 साली गेले होते महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर, आणि नंतर दुसऱ्यांदा ते गेले ते 16 जुलै 1921 रोजी. गांधीजींनी त्यावेळी 1 वर्षात स्वराज्य अशी घोषणा केली होती आणि बहिष्काराची चळवळ जोरात चालू होती. काश्मीर ते कन्याकुमारी पसरत होती. चरखा चला चला के लेंगे स्वराज लेंगे अशी हिंमत बाळगून सर्वजण स्वातंत्र्याच्या स्वप्नात रंगलेले होते. रवींद्रनाथांचा गांधीजींच्या नेतृत्वावर पूर्ण भरवसा होता,
पण त्यांच्या स्वराज्य मिळवण्याच्या मार्गाबद्दल मात्र दुमत होतं. ध्येय आणि साधन यांच्या मार्गात गांधीजी गल्लत करत आहेत असं रवींद्रनाथांना वाटत होतं. परदेशी कपड्यांची होळी आणि प्रचलित शिक्षणावर सरसकट बहिष्कार हे आत्मघातकी विचार आहेत असं रवींद्रनाथांचं मत होतं. दुष्काळी प्रदेशात हजारो लोक मरत असताना त्यांची गरज पूर्ण करण्याऐवजी हजारो टन कापड ते केवळ विदेशी आहे म्हणून जाळावं, भविष्याची कोणतीही योजना न आखता शाळा कॉलेजांमधून बाहेर पडायचा संदेश द्यावा, सारं जग औद्योगिक क्रांतीची कास धरत असताना चरख्यावर सूत काढल्यानं देशाला स्वातंत्र्य आणि आर्थिक वैभव प्राप्त होईल असं मानावं, हे विचार अशास्त्रीय आणि प्रतिगामी आहेत असं रवींद्रनाथ टागोरांचं म्हणणं होतं. आणि जनतेच्या मनावर ते बिंबवण्याचा अट्टहास गांधीजींनी करावा याचं त्यांना मनस्वी वाईट वाटत होतं. दोघांच्या मतभेदातला आणखी एक प्रसंग आहे. 1934 साली बिहारमध्ये मोठा भूकंप झाला होता. या आपत्तीविषयी गांधीजी म्हणाले की अस्पृश्यतेच्या पापाची दैवी शिक्षा, अस्पृश्यता खूप वाढली आहे बिहारमध्ये, त्या पापाची दैवी शिक्षा म्हणून हा भूकंप झालेला आहे. टागोरांना ज्यावेळी या प्रतिक्रियेविषयी कळलं, गांधीजींच्या प्रतिक्रियेविषयी कळलं, तेव्हा ते सर्दच झाले. त्यांनी सरळ महात्मा गांधींची अक्षरशः कान उघडणी केली. रवींद्रनाथांनी 28 जानेवारी 1934ला त्यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात म्हटलं होतं, तुमच्या या अशास्त्रीय दृष्टिकोनामुळे मला दुःखपूर्ण आश्चर्य वाटत आहे. रवींद्रनाथांना अशी भीती वाटत होती की गांधीजींसारख्या लोकोत्तर नेत्याच्या विधानांवर विश्वास ठेवल्याने जनतेची दिशाभूल होईल. भंपक दैवी कल्पना आणि अंधश्रद्धा याच्या विरुद्ध रवींद्रनाथ सातत्यानं बोलत असत. एक आणखी फार सुंदर प्रसंग आहे. या प्रसंगामध्ये तर फार मोठे लोक इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे यामध्ये केवळ महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर नाही आहेत, याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर इन्व्हॉल्ड आहेत, आणखी आहेत. म्हणजे पहा की ज्यावेळी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये वाद झाला दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये, गोलमेज परिषदेमध्ये, त्यानंतर ब्रिटिशांनी ज्यावेळी आपला निवाडा दिला तो डॉक्टर आंबेडकरांच्या बाजूने दिला. त्याचा विरोध म्हणून महात्मा गांधींनी शस्त्र उगारलं, ते म्हणजे अन्य त्यागाचं, आणि आमरण उपोषण जाहीर केलं. त्यावेळी ते येरवड्याच्या तुरुंगात होते आणि मग खूप वादावादी झाली आणि नंतर शेवटी समेट झाला आणि पुणे करार झाला. 1932 सालची ही गोष्ट आहे. तर त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना ट्रेटर वगैरे म्हटलं गेलं, पण नंतर तो समेट झाला आणि पुणे करार अस्तित्वात आला. त्यावेळी महात्मा गांधींनी काय सांगलं, जोपर्यंत रवींद्रनाथ टागोर येत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाहीत. तुम्ही आता लक्षात घ्या की त्यावेळी दळणवळणाची साधनं आजच्या इतकी प्रभावी नव्हती, तरी कलकत्त्याहून धडपडत रवींद्रनाथ टागोर पुण्याला जाऊन पोचले. त्यावेळी महात्मा गांधी 64 वर्षाचे होते आणि रवींद्रनाथ टागोर 72 वर्षांचे होते. आणि ते जाऊन पोचले तिथे धडपडत, आणि तिथे त्यांनी महात्मा गांधींनी त्यांना सांगितलं की माझं एक आवडतं भजन, तुमचं एक भजन माझं खूप आवडतं आहे, ते तुम्ही भजन गाऊन दाखवा. ते भजन आहे, जीवन जोखाय शुकाये जाय, म्हणजे जीवन जेव्हा सुकून जातं करुणाधारा होऊन ये, असा त्याचा अर्थ, असे त्याचे शब्द किंवा भावार्थ आहे. ते भजन त्यांनी रवींद्रनाथांना गायला लावलं आणि रवींद्रनाथांनी इतर ठिकाणी लिहून ठेवले की मला शब्दही आठवत नव्हते मीच लिहिलेल्या भजनाचे, परंतु तिथे मला जसं मनात येईल तसं मी गायलो. त्यावेळी यांचं महात्मा गांधींचं शेवटी समाधान झालं आणि मग त्यांनी आपलं उपोषण सोडलं. आणि उपोषण सोडताना त्यावेळी मला वाटतं ती पहिलीच वेळ असावी, उपोषण सोडताना उपोषण करणाऱ्या व्यक्तीला मोसंबीचा किंवा संत्र्याचा रस देण्याची पद्धत. आणि त्यावेळी मग एक बालिका ऑरेंज ज्यूस किंवा मोसंबीचा ज्यूस घेऊन आली आणि तो महात्मा गांधींना दिला आणि महात्मा गांधींनी आपलं उपोषण सोडलं, ऐतिहासिक उपोषण सोडलं. आणि ती बालिका होती 15 वर्षाची प्रियदर्शनी इंदिरा गांधी. त्यामुळे असे हे सगळी पात्र यामध्ये एकवटलेली आहेत या प्रसंगामध्ये.
गांधीजींनी रवींद्रनाथांना हे गीत गायला सांगितलं आणि रवींद्रनाथ ते गायले. त्याबद्दल पु ल देशपांडेंनी फार सुंदर लिहून ठेवलेलं आहे. पु ल देशपांडेंनी 3 भाषणं केली होती पुणे विद्यापीठामध्ये 1980 साली. छोटीशी भाषणं आहेत पण खूप मोलाची आहेत. त्यामध्ये ते म्हणाले, या प्रसंगाबद्दल ते म्हणतात, महात्म्याला जीवनातल्या संघर्षाला सामोरं जाण्यासाठी धीराचे शब्द हवे असतात. त्या शब्दांची भिक्षा तो वृद्ध विश्वकवीकडे मागतो आणि हा कवी त्याच्यासाठी ती कविता गातो. मानवी इतिहासातली ही एक अतिशय उदात्त आणि हृदयस्पर्शी घटना आहे असं पु ल देशपांडेंनी वर्णन केलेलं आहे. महात्मा गांधींबद्दल एकच सांगतो की ज्यावेळी त्यांचा रवींद्रनाथांचा मृत्यू झाला, त्यांच्या निर्वाणानंतर म्हणजे 1940 साली, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी या दोन्ही महान राष्ट्रीय नेत्यांबद्दल भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1941 साली म्हणजे त्या निर्वाणानंतर केलेलं विवेचन जे आहे ते अत्यंत मार्मिक आणि मर्मग्राही आहे. पंडितजी असं म्हणतात, आणि आय कोट, दोघांच्याही मध्ये म्हणजे रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये दोघांच्यामध्ये इतकं साम्य असून देखील आणि एकाच भारतीय विचार संस्कृतीतून दोघांचंही वैचारिक पोषण झालेलं असलं तरी देखील हे दोघे एकमेकांपासून इतके वेगळे असावेत हे आश्चर्यकारक आहे. एकाच भारतमातेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या 2 महापुरुषांनी एकाच पिढीत जन्म घ्यावा हे भारताच्या प्राचीन आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेच्या शक्तीचं तर निदर्शक आहेच, पण त्याचबरोबर भारत मातेच्या सांस्कृतिक विविधतेचं देखील. मित्रहो, आता हे तिसरा महान व्यक्तीबद्दल आपण बोललो. जाता जाता टिळकांबद्दल मला बोलावं असं वाटतं थोडंसं. टिळकांच्याबद्दल रवींद्रनाथ टागोर यांना खूप आपुलकीची भावना होती आणि ही आपुलकीची भावना जी आहे ती अनेक वेळा प्रकट झाली होती. म्हणजे टिळकांना ज्यावेळी शिक्षा झाली त्यावेळी रवींद्रनाथांनी कलकत्त्यामध्ये त्यांच्यासाठी फंड रेझिंग वगैरे केलं होतं आणि ते पैसे त्यांनी परत पाठवले. काही वर्षानंतर ते रवींद्रनाथांनी घ्यायचं नाकारलं होतं. रवींद्रनाथांनी ते घ्यायचं नाकारलं होतं. त्यानंतर 1919 साली एक फार 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 इंटरेस्टिंग प्रकार घडलेला आहे. याच्यामध्ये फार मोठे कॅरेक्टर्स इन्व्हॉल्ड आहेत. 1919 साली गांधीजींची अशी इच्छा यांची लोकमान्य टिळकांची अशी इच्छा आणि अपेक्षा होती की भारतीय काँग्रेसचं अध्यक्षपद हे यांनी स्वीकारावं. रवींद्रनाथ टागोरांनी त्याला नकार दिला. मी राजकारणामध्ये जाणार नाही, राजकारणापासून अलिप्त राहणार, अशीच त्यांची भूमिका होती. आणि त्याबद्दल मध्यस्थी कोण करत होतं? ॲनी बेझंट स्वतः. आणि आणखी मध्यस्थ करणारे होते आपले मराठमोळे नरसिंह चिंतामण केळकर. हे मध्यस्थी करत होते, परंतु टागोरांनी त्याला नकार दिला. त्यावेळी अधिवेशन ज्यावेळी प्रत्यक्ष कलकत्त्यामध्ये झालं त्यावेळी यांनी आपल्या नाटकाचा एक प्रयोग तिथे ठेवला होता, ज्याच्यामध्ये स्वतः त्यांनी दिग्दर्शनही केलं होतं, प्रमुख भूमिकाही त्यांची, सब कुछ रवींद्रनाथ असा तो प्रकार होता. ते नाटक ठेवलं होतं. त्या नाटकाला ऑडियन्समध्ये कोण असावं तुम्ही कल्पना करू शकता. ऑडियन्समध्ये महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट आणि मदन मोहन मालवीय आणि आणखी काय कोणी नेते असतील ते, हे सगळे त्या ऑडियन्समध्ये होते. नाटक संपल्याबरोबर महात्मा गांधी निघून गेले. त्यांना नाटकामध्ये वगैरे काही विशेष आवड नव्हती. ते निघून गेले आणि स्टेजच्या मागे त्यांना भेटायला ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक हे स्वतः आले. त्यावेळी पहिल्यांदा यांची भेट झाली. रवींद्रनाथ टागोर आणि लोकमान्य टिळक यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यांनी लवून नमस्कार केला लोकमान्य टिळकांना. लोकमान्य टिळकांनी त्यांचे हात हातात घेतले. ते रवींद्रनाथांनी उचलून आपल्या भाळी लावले. दोघांमध्ये काहीही संवाद झाला नाही. शब्देविना संवादू ही जी गोष्ट आहे त्याचा तो एक विलक्षण प्रत्ययकारी असा तो प्रसंग होता. आता रवींद्रनाथांच्या वैयक्तिक आयुष्यामधल्या बंध अनुबंधांबद्दल मी बोलणार आहे. थोड्याशा चमचमीत गोष्टी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे बघा, पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, त्यांना महाराष्ट्राबद्दल विलक्षण प्रेम होतं आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू सत्येंद्रनाथ
हे ICS अधिकारी होते, बहुधा भारतातले पहिले भारतीय ICS अधिकारी. तर ते महाराष्ट्रातच काम करत होते, त्यावेळच्या मुंबई प्रांतात काम करत होते आणि त्यांनी मराठी शिकलेले होते आणि त्या सगळ्याच घराण्यामध्ये साहित्य, संस्कृती, संगीत याची रेलचेलच होती त्यांच्या सगळ्या त्या घराण्यामध्ये. तर सत्येंद्रनाथांनी, तुम्हाला कल्पना करता येणार नाही, ते मराठी शिकले आणि त्यांनी तुकोबाचा अभ्यास केला आणि मग रवींद्रनाथ आणि सत्येंद्रनाथ या दोघांनी मिळून तुकारामाच्या अनेक गाथेचं त्यांनी बंगालीमध्ये रूपांतर केलं आणि ते नंतर प्रसिद्ध करण्यात आलं. तर या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राबद्दल, विशेषतः मुंबई, पुणे आणि सोलापूर या 3 शहरांबद्दल रवींद्रनाथ टागोरांना विलक्षण प्रेम होतं आणि त्यांनी बऱ्याचशा आपल्या कविता या 3 ठिकाणी केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यांच्या आयुष्यामधल्या काही वैयक्तिक अनुबंधांबद्दल मी आता बोलतो. मैत्री आणि स्नेहभावना किंवा माया याच्या पलीकडे, परंतु ज्याला प्रेम म्हणता येईल त्याच्या थोडंसं अलीकडे, म्हणजे जिव्हाळा आणि आसक्ती यांच्या दरम्यान एक खास एकच मिनिट, म्हणजे जिव्हाळा आणि आसक्ती याच्या दरम्यान एक खास मनोवस्था असते, ती म्हणजे अनुरागाची. रवींद्रनाथाच्या आयुष्यामध्ये ही अनुरागाची अवस्था किमान 4 वेळा आल्याची नोंद आहे आणि या 4ही व्यक्तींना मी त्यांच्या अनुरागिणी म्हणतो. अनुरागिणी. आता या 4 व्यक्तींबद्दल आपण थोडक्यात बोलूया. त्यांच्या आयुष्यात आलेली पहिली अनुरागिणी म्हणजे त्यांची स्वतःची वहिनी, जिचं नाव होतं कादंबरी. ती रवींद्रनाथांच्या घरी आली त्यावेळी तिचं वय होतं 8 वर्ष, रवींद्रनाथांचं वय होतं 13 वर्ष. ते म्हणजे लहानपणचे सवंगडीच होते, ते एकत्र खेळत होते. त्या दोघांमध्ये म्हणजे तिचं रवींद्रनाथांवरती खूप प्रेम असलं पाहिजे आणि रवींद्रनाथांना तिच्याबद्दल खूप भक्ती वाटत असली पाहिजे, कारण रवींद्रनाथांनी आपल्या अनेक पुस्तकं कादंबरी देवींना अर्पण केलेली आहेत आणि त्यांनी ज्यावेळी चित्रकला सुरू केली उतार वयामध्ये, त्यावेळी त्यांनी स्त्रीची काढलेली सगळी चित्र आहेत त्याच्यावरती या महिलेचा ठसा उमटलेला आहे. त्यांना वेगळं चित्र, वेगळा चेहरा कधी दिसलाच नाही असं म्हटलं जातं. या कादंबरी देवींबद्दल विशेष म्हणजे ज्यावेळी रवींद्रनाथ टागोरांचं 1883 साली लग्न झालं, 22व्या वर्षी त्यांचं लग्न झालं, त्यानंतर केवळ 4-5 महिन्याच्या अंतरानं कादंबरी देवींनी आत्महत्या केली आणि त्याचा इतका प्रभाव रवींद्रनाथांवरती होता. अनेक वर्ष म्हणजे कादंबरी देवींची आत्महत्या ही घटना रवींद्रनाथांचं भावविश्व खरं म्हणजे उद्ध्वस्त करून गेली आणि म्हणूनच त्यांच्या मनात असलेली स्त्री ही नेहमीच कादंबरी असायची, कादंबरी देवी. यावर सत्यजित रेंनी चित्रपटसुद्धा काढलेला आहे. मला वाटतं त्याचं नाव चारुलता किंवा अशा नावाचा चित्रपट त्यांनी काढलेला आहे. ही त्यांची पहिली अनुरागिणी. दुसरी अनुरागिणी तर होती आपली मराठमोळी, तिचं नाव अन्नपूर्णा, ॲना असं त्याच्या नावाचा शॉर्ट फॉर्म होता. काय झालं होतं की माझ्या पिढीच्या आधीची पिढी ज्यांची व्याकरणमाला शिकून व्याकरण शिकले ते तरखडकर माला अशी असायची. त्या तरखडकरांचे म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांची कन्या म्हणजे अन्नपूर्णा किंवा ॲना. हे डॉक्टर आत्माराम पांडुरंग राहायचे गिरगावामध्ये. त्यांचा पत्ता होता 65 कांदेवाडी, गिरगावात ते राहत होते आणि ते साल होतं 1878. यांच्या ज्येष्ठ बंधूंनी, रवींद्रनाथच्या ज्येष्ठ बंधूंनी ठरवलं की त्यांना अमेरिकेला, इंग्लंडला, त्यावेळी सगळे इंग्लंडला जायचे, उच्च शिक्षणासाठी पाठवायचं आणि त्यांना ते पाठवायचं म्हणून त्यांना इंग्रजी चांगलं बोलता यावं आणि त्यांना इंग्रजी शिष्टाचाराची माहिती चांगली व्हावी
म्हणून त्यांना मुंबईला यांच्याकडे ठेवण्यात आलं, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्याकडे. आणि त्यांच्याकडे या ॲनाची किंवा अन्नपूर्णाची त्यांची भेट झाली. गुरुदेवांचा स्वभाव, रवींद्र, छोटा रवी, रोबी बंगालीमध्ये, हा रोबी हा लाजरा बुजरा 17-18 वर्षाचा मुलगा, आणि त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी ॲना मोठी होती, परंतु ती अत्यंत धीट आणि स्वभावानं खट्याळ होती. वृत्तीनं काव्यात्म आणि इंग्रजी संस्कारांचा चुणचुणीतपणा अंगामध्ये बांधलेली. सुरुवातीला त्यामुळे रोबी अतिशय संकोचलेला असायचा, परंतु तिने पुढाकार घेऊन रवीला बोलतं केलं. मला असं वाटतं की त्या दोघांच्या नात्यामध्ये खूप खालीवर गोष्टी झाल्या. मला असं वाटतं की 1870च्या सुमारास रवींद्रनाथांच्या आत्माराम तरखडकर हे कलकत्त्याला जाऊन त्यांनी या दोघांचं लग्नसुद्धा जमवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते काय होऊ शकलं नाही, कारण रवींद्रनाथांना ॲनाच्या प्रेमाचा स्वीकार कधी करता आला नाही. परंतु रवींद्रनाथांनी तिला नाकारलं असंही म्हणता येत नाही. ॲनाबद्दल बोलताना रवींद्रनाथ एकदा म्हणाले होते, चपळता आणि आल्हादकता याचं सुंदर संमिश्रण ॲनाच्या स्वभावामध्ये आढळलं. एकाच शब्दात तिचं वर्णन करायचं झालं तर ते आल्हादिका या शब्दामध्ये करणं समर्पक ठरेल. त्या ॲनाचा अकाली क्षयरोगानं मृत्यू झाला आणि ते प्रकरण तिथेच राहिलं. त्यानंतर त्यांची रवींद्रनाथांची तिसरी जी अनुरागिणी होती ती होती जर्मन. तिचं नाव हेलेन फ्रँक. ही आजवर अज्ञात होती. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 2010 साली एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला, त्याच्यामध्ये तिची माहिती बाहेर आलेली आहे. हेलेन ही शिक्षिका होती आणि तिचे पती होते ते प्राध्यापक होते. शिक्षिकेची नोकरी सोडून देऊन रवींद्रनाथाच्या साहित्याला प्रसाराला तिने पूर्णपणे वाहून घेतलं. त्यासाठी तिने बंगाली ती शिकली आणि ह्या सगळ्या साहित्याचं जर्मन भाषेमध्ये रूपांतर करण्याचं तिने आयुष्यामधला संकल्प ठेवला आणि ती करतच राहिली. अनुवादकाचं काम करत असताना ही हेलन रवींद्रनाथांवर आरक्त झाली होती असं जाणवतं. अनुवादक म्हणून आपली ओळख तिला कधीही सहन होत नसे. त्याचे बरेच प्रसंग आहेत. त्यांची प्रत्यक्ष भेट झाली ती खूप नंतर हॉलंडमध्ये 1920ला. त्यावेळी तिचं वय होतं 47 वर्षांचं आणि रवींद्रनाथांचं वय होतं 59 वर्षानंतर. 59 वर्षाचं म्हणजे ते उतार वयात पोचले होते त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे. त्या भेटीनंतर लिहिलेल्या पत्रामध्ये हेलन जे म्हटलेली आहे ते फार सुंदर आहे. ती असं म्हणते, आपल्या उपस्थितीत मला माझी क्षुद्रता जाणवली आणि मी गोंधळून गेले. माझ्या तोंडून शब्द फुटेना. एखाद्या तृषार्थ फुलासारखी मी आपल्याकडे पाहतच राहिले अगदी सगळा वेळ, आपला प्रत्येक शब्द टिपून घेण्यासाठी. त्या बदल्यात आपल्याला काही द्यावं हे मला सुचलंच नाही आणि माझ्याकडे तरी हृदय सोडून आपल्याला देण्यासारखं होतं तरी काय. रवींद्रनाथांची चौथी अनुरागिणी आहे ती सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. तिचं नाव विक्टोरिया ओकाम्पो आणि ती खूप उताराला असताना रवींद्रनाथांना भेटली. ही विक्टोरिया ओकाम्पो ही अर्जेंटिना या देशामधली म्हणजे दक्षिण अमेरिकेतल्या अर्जेंटिना या देशामधली धनाढ्य रूपगर्विता कवयित्री आणि स्पॅनिश भाषेमधली लेखिका. दोघांची भेट झाली त्यावेळी रवींद्रनाथांचं वय होतं 64 वर्ष. त्याचं असं झालं होतं की 1924 साली पेरू या देशामध्ये शतसांवत्सारिक स्वातंत्र्योत्सव साजरा केला जाणार होता आणि त्यासाठी रवींद्रनाथांना विशेष निमंत्रण होतं. त्या निमंत्रणासाठी ते गेले, तिकडे निघाले होते. बोटीने त्यावेळी प्रवास करत असत. तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते अर्जेंटिनामधल्या ब्युनोस आयर्स या ठिकाणी राजधानीची शहरी पोचले आणि तिथे नेमके ते आजारी पडले. ते दवाखान्यात असताना डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला पुढचा प्रवास झेपणार नाही, तुम्हाला दवाखान्यातच थांबावं लागेल. रवींद्रनाथांच्या अनेक साहित्यकृतीचे स्पॅनिश भाषेमध्ये अनुवाद झाले होते, त्यामुळे स्थानिक लोकांना ते चांगलेच परिचित होते. त्यामुळे त्यांच्यावर परम भक्ती असलेल्या या विक्टोरियानं त्यांच्या स्वास्थ्य रक्षणाची सगळी जबाबदारी आपल्यावर घेतली
आणि ब्युनोस आयर्नपासून जवळच असलेल्या आपल्या स्वतःच्या मालकीच्या इस्टेटवर ती रवींद्रनाथांना घेऊन गेली. आणि रवींद्रनाथ ते पेरू वगैरे विसरले. 4 महिने ते तिथेच राहिले आणि तिने त्यांची मनोभावे शुश्रूषा केली. 2 महिने राहिले आणि त्यांनी खूप असामान्य प्रतिभेच्या या कवयित्रीनं, धनाढ्य कवयित्री हे आपल्याला ऐकायला फार चमत्कारिक वाटतं, कारण धनाढ्य असलेली व्यक्ती कवयित्री नसते आणि कवयित्री असलेली व्यक्ती साधारणपणे धनाढ्य नसते, परंतु हे त्यातलं एक्सेप्शन अनुवादात्मक होतं. तर त्या इस्टेटीवर हे 2 महिने राहिले आणि त्यांची मनोभावे तिने सेवा शुश्रूषा केली. रवींद्रनाथांची तब्येत झपाट्यानं सुधारली गेली आणि त्यांच्या मनाला नवयौवन आल्यासारखं वाटायला लागलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या वयामध्ये अनेक वर्षांनंतर रवींद्रनाथांनी 64व्या वर्षी नंतर आपल्या प्रेम कविता पुन्हा लिहायला सुरुवात केली. म्हणजे तारुण्यामध्ये त्यांनी खूप लिहिल्या होत्या, परंतु मधल्या काळामध्ये खंड पडला होता. त्या प्रेम कविता त्यांनी लिहायला पुन्हा सुरुवात केली. आणि त्यांच्या त्यांच्या सुनेने म्हणजे रथींद्रनाथाची पत्नी प्रतिमा देवी यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यावेळी मी पाहिलं, ती ज्यावेळी बाबा महाशयांच्या म्हणजे रवींद्रनाथांच्या पायाशी गुडघे टेकून ती बसत असे, तेव्हा ती मला ख्रिस्ताच्या चरणापाशी आत्मार्पित भावनेनं बसलेली हिब्रू महिला जशी दिसावी तशी मला दिसत असे. जानेवारी 1925 रवींद्रनाथांचा परत जाण्याचा दिवस उजाडला. तिने बोटीवरती एक मोठी केबिन खास त्यांच्यासाठी राखून ठेवली होती आणि तिच्या घरातली रवींद्रनाथांची आवडती आराम खुर्ची सुद्धा ती बोटीवर घेऊन गेली. दुर्दैवानं ती केबिन एवढी लहान होती की त्या केबिनमध्ये ती खुर्ची शिरेना, तर तिने ती केबिन तोडायला लावली आणि दुरुस्त करून त्या खुर्चीला आतमध्ये प्रवेश देण्यात आला. आणि ते प्रेमासन आयुष्यभर रवींद्रनाथांनी जपून ठेवलं होतं. त्यावर एक त्यांनी कविता पण केली होती आणि बंगालच्या रवींद्र संग्रहालयामध्ये ते अजूनही ठेवलेलं आहे. त्यांनी तिला विजया असं नाव दिलं होतं आणि आपल्या एका कविता संग्रहाच्या पूरबी नावाच्या एका कविता संग्रहामध्ये ते अर्पण पत्रिकेत ते म्हणतात, विजयार करकमले, म्हणजे विजयाच्या करकमलांना हे पुस्तक मी समर्पित करत आहे. एक आणखी फार इंटरेस्टिंग गोष्ट जी घडली ती म्हणजे अशी की ज्यावेळी गुरुदेव आपल्या कविता खाडाखोड करत असत, त्याच्यामधून चित्र तयार होताना त्यांना दिसली नाहीत, परंतु ती विक्टोरिया ओकांपो यांना दिसली. आणि मग तिने त्यांच्या मागेच लागली ती की तुम्ही चित्र काढा. आणि ते चित्र काढायला लागले. वयाच्या 64व्या वर्षी ते चित्र काढायला लागले आणि ते वयाच्या 70 गाठेपर्यंत ते जगातले थोर चित्रकार झाले होते. त्यांना फार वैषम्य वाटत होतं की भारताने त्यांना चित्रकार म्हणून कधीच मान्यता दिली नाही, परंतु ते जगातल्या उत्तमात उत्तम चित्रकारांपैकी एक झाले होते. आणि 17व्या वर्षी त्यावेळी त्यांना असं वाटलं की आपण पुरेशी चित्र काढलेली आहेत आणि त्याचं प्रदर्शन भरलं पाहिजे फ्रान्समध्ये, आणि तेही सर्वोत्कृष्ट जी गॅलरी आहे ला पिगाल, त्या ला पिगालमध्ये आपल्या चित्रांचं प्रदर्शन भरावं असं तिला वाटलं. त्यावेळी रवींद्रनाथांनी अनेक वर्षानंतर विक्टोरिया ओकांपोला पुन्हा संपर्क साधला आणि तिने ते आयोजित केलं. आणि 70व्या वाढदिवस त्यांचा जो झाला तो अतिशय त्यांना आनंददायी असा होता, कारण त्यांच्या चित्राचं प्रदर्शन हे साक्षात गॅलरी ला पिगाल या ठिकाणी पॅरिसमध्ये झालं. तर अशी ही चौथी त्यांची अनुरागिणी आहे. इतरही अनुरागिणी असू शकतील, परंतु त्यांचे हे सगळे बंध अनुबंध जे आहेत वैयक्तिक आयुष्यातले ते अतिशय वेगळ्या विश्वात आपल्याला घेऊन जाणारे आहेत, चटका लावून जाणारे आहेत, आपल्याला भारून टाकणारे आहेत. आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना मला रवींद्रनाथ टागोरांच्या 3 कविता, छोट्या कविता आहेत, मगाशच्या कवितेसारखी मोठ्या कविता नाही आहेत, 3 छोट्या कविता मला आपल्याला वाचून दाखवाव्याशा वाटतात. त्यातली पहिली कविता आहे ती म्हणजे भयशून्य चित्त जेथ, जे मी माझ्या त्या कविता संग्रहालाच नाव दिलेलं आहे, भयशून्य चित्त जेथ. ही जी कविता आहे हे खरं म्हणजे आपलं राष्ट्रगीत होणार होतं, तुम्हाला माहिती आहे का?
रवींद्रनाथ टागोर हे एकमेव असे कवी आहेत ज्यांच्या कविता दोन देशांचं राष्ट्रगीत झालेले आहेत. भारताचं राष्ट्रगीत त्यांनीच लिहिलेलं आहे, बांगलादेशचं राष्ट्रगीत हे त्यांनीच लिहिलं आहे. परंतु ही कविता ही राष्ट्रगीत व्हायच्या अगदी जवळ आली होती. भयशून्य चित्त जेथ, त्याचा मी मराठी अनुवाद, मी केलेला मराठी अनुवाद, याच्यापेक्षा चांगला अनुवाद मला वाटतं विजय पाडगावकरांनी केलेला आहे. मी केलेला अनुवाद असा आहे, भयशून्य चित्त जेथ सदैव उन्नत माथा, मुक्त अशा स्वर्गात हो मम जागृत देश आता. ज्ञान अनिर्बंध जेथे नसे संकुचितपणाची व्यथा, मुक्त अशा स्वर्गातच हो मम जागृत देश आता. सत्याच्या गर्भातून जेथे शब्दांना ये सुंदरता, मुक्त अशा स्वर्गातच हो मम जागृत देश आता. अविरत परिश्रमांतून जेथे परिपूर्ण ती कुशलता, मुक्त अशा स्वर्गातच हो मम देश जागृत आता. रूढींना नाही थारा जेथे विचारी अखंड निर्मलता, मुक्त अशा स्वर्गातच हो मम जागृत देश आता. प्रेरणेने तव साध्य जेथे नवोन्मेषाची व्यापकता, मुक्त अशा स्वर्गातच हो प्रभू रे मम देश जागृत आता, मम देश जागृत आता. आणखी एक कविता मला जी वाचायची आहे, ती कविता जर मी तुम्हाला सांगितलं नसतं की रवींद्रनाथ टागोरांची कविता आहे, तर तुम्हाला असं वाटलं असतं की एखाद्या दलित कवीने लिहिलेली कविता आहे. या कवितेचं नाव आहे हे अभागी देशा. हे माझ्या अभागी देशा, ज्या ज्या कोणाला केलंस अपमानित अप्रतिष्ठित तू, बरोबरीनं त्यांच्या अपमानित व्हावं लागेल तुला. ज्यांचे ज्यांचे माणुसकीचे हक्क हिरावून घेतलेस तू, ज्यांना केलंस उभं समोर आपल्या उराशी न धरता, त्यांच्या बरोबरीनं अपमानित अप्रतिष्ठित व्हावंच लागेल तुला. जेव्हा शिवाशिव करून माणसांना दूर लोटलंस तू, मानवतेतील देवतेलाच नाकारलंस रे तू. विधात्याचा रोष झाल्यामुळं दुष्काळाच्या दारी सर्वांच्या बरोबर पत्रावळी चाटाव्या लागतील तुला. बरोबरीनं सर्वांच्या अपमानित अप्रतिष्ठित व्हावं लागेल तुला. जेव्हा तुझ्या उच्चासनावरून ढकलून दिलंस त्यांना अपशब्द वापरून, तू स्वतःची शक्ती केलीस रे हद्दपार तिथेच बेपर्वाईनं तू. ज्यांना लाथाडून धुळीस मिळवलं तू, करतायत ते दया याचना ते तुलाही करावी लागेल. दोषमुक्त होण्यासाठी उच्चासनावरून खाली उतरावंच लागेल. बरोबरीनं सर्वांच्या अपमानित अप्रतिष्ठित व्हावंच लागेल तुला. ज्यांना तू ढकललंस खाली ते तुलाच बांधून ठेवणार आहेत खाली. ज्यांना तू ठेवलंस मागे ते तुलाच खेचणार आहेत मागे. ज्यांना तू झाकलंस अज्ञानाच्या दाट वस्त्रांखाली आणि केलीस अडवणूक, तेव्हाच स्वहितावर पडदा तू रे टाकला. बरोबरीनं सर्वांच्या अपमानित अप्रतिष्ठित व्हावं लागेल तुला. शेकडो शतकांचं हे लांछन आहे तुझ्या शिरी. आदरभाव नाही ठेवलास तू जनता जनार्दनापरी. वळवती दृष्टी खाली आता दिसत नाही का रे तुला. हीन दीन पतितांचा भगवंत जमिनीवर आहे रे अवतरला. बरोबरीनं सर्वांच्या अपमानित अप्रतिष्ठित व्हावंच लागेल तुला. शेवटचं कडवं, दाराशी उभा ठाकलेला यमदूत दिसत नाही का रे तुला. जातीय अहंकारावर तुझ्या त्याने शापाचा शिक्का आहे रे मारला. अजूनही तू सर्वांना बोलवणार नसशील, अजूनही तू नामाने राहणार असशील. स्वतःच्या अहंकाराच्या गुलामगिरीत अडकून राहशील तर विलयाला जाऊन जळून खाक व्हावं लागेल तुला. हे अभागी देशा, बरोबरीनं सर्वांच्या एकरूप होऊन तुला. आता शेवटची कविता, ती फक्त 2-3 मिनिटं घेणार आहे. आणि ही कविता आजच्या संदर्भामध्ये फारच आवश्यक आहे असं मला वाटतं. सोशल डिस्टन्सिंगच्या ऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग म्हटलं पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग हा शब्दप्रयोग खरं म्हणजे ज्यांनी जातीव्यवस्थेमध्ये ज्यांनी दलितांना
गावकुसा बाहेर ठेवलं ते खरं सोशल डिस्टन्सिंग. आता जे आपण म्हणतो आहोत कोरोना क्रायसिसच्या संदर्भामध्ये ते फिजिकल डिस्टन्सिंग. तर फिजिकल डिस्टन्सिंगच्या संदर्भात सुद्धा ही कविता अतिशय मोलाची आहे असं मला वाटतं. एकलेची जायचे म्हणजे एकला चलो रे, एकलेची जायचे तुला रे, एकलेची जायचे, नसा प्रतिहास तुझ्या हाके, तरी एकलेची जायचे. नसेल साधत संवाद कोणी तुझ्याशी, घेतलं तोंड फिरवून भीतीनं त्या सर्वांनी, तर तू बोल मोकळ, मनोगत एकट्यानंच सांगायचे, एकलेची जायचे तुला रे, एकलेची जायचे. वळवली पाठ तुझकडे त्या सर्वांनी, गर्दीच्या वाटे नसेल कोणी मदतीला येत, तर रक्ताळलेल्या पायी तुडवीत काटे, पुढे एकट्याने व्हायचे, एकलेची जायचे तुला रे, एकलेची जायचे. शेवटचं कडवं, नसेल कोणी उजळीत मार्ग, नसेल कोणी उजळीत मार्ग, दिवा घेऊन तुझसाठी, वादळाच्या रात्री दडून बसले असतील घरी सारे, तर करोनी प्रज्वलित मन, करोनी प्रज्वलित मन, सह विजेच्या स्वयंप्रकाशी व्हायचे, एकलेची जायचे तुला रे, एकलेची जायचे. मित्रहो, मला जे सांगायचं होतं ते संपलेलं आहे. तुम्हाला आठवण करून देतो की ही ग्रंथत्रयी 2011 साली प्रकाशित मी केली. ही रवींद्रनाथांच्या 151 कवितांबद्दलची ग्रंथालीने प्रकाशित केलेले तिन्ही ग्रंथ त्यांनीच प्रकाशित केलेले आहेत. हा ग्रंथ जो आहे तो त्यांचं समग्र साहित्य दर्शनाचा ग्रंथ आहे, ग्रंथालीनेच प्रकाशित केलेला. आणि हे त्यांचं चरित्र आहे, विश्लेषणात्मक चरित्र, मराठीतलं पहिलंच. याच्या 50 वर्ष आधी खानोलकरांनी चरित्र लिहिलं होतं, त्यानंतर लिहिलं नव्हतं. रवींद्रनाथ टागोरांना एवढ्या व्यापक प्रमाणामध्ये मराठीमध्ये आणण्याचं श्रेय विनम्रपणे मी माझ्याकडे घेतो आहे. याच्या आधी आलं नव्हतं असं नाही, परंतु आपल्या बंगाली बांधवांनी त्यांना दडपून ठेवलं होतं आपले म्हणून, आणि आपणही त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. काही लोकांनी त्यांचे अनुवाद केले होते, म्हणजे उदाहरणार्थ काका कालेकरांनी त्याबद्दल लिहिलं होतं, पुण्याच्या मृणालिनी जोगळेकरांनी मला वाटतं त्याच्यावरती लिहिलं होतं. काही कथा त्यांच्या प्रकाशित झाल्या होत्या, मराठीमध्ये भाषांतरित झाल्या होत्या. परंतु समग्र यांना एकत्र करण्याचं काम हे माझ्याकडून झालेलं आहे. आणि मला त्याचा अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी सारस्वतांना रवींद्रनाथांच्या विचारांचा, त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या संस्कृतीचा एक धांडोळा घेऊन एक समग्र पद्धतीने ही ग्रंथ त्रिवेणी मी त्यांना सादर केली. याचा मला अतिशय मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. आपण सर्वजण इथे या फेसबुक लाईव्हमध्ये आलात त्याबद्दल मला आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत. इथे काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत, मात्र मला असं वाटतं की याच्यावरती प्रश्नोत्तर होऊ नयेत. आणि तुमचे जे प्रश्न असतील ना, माझी अशी कल्पना आहे की तुम्ही जर ही ग्रंथत्रयी वाचलीत तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतील. जर ती मिळाली नाहीत तर मला ईमेल पाठवा आणि मी त्याचं आनंदाने उत्तर देईन तुम्हाला. आपण सर्वांनी हे फेसबुक जॉईन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि इथेच मी आपली रजा घेतो. नमस्कार.